की महाराष्ट्राचं कल्याण जर करायचं असेल, आपल्या योजना या ठिकाणी मार्गी लावायच्या असतील, उर्वरित कामं लावायची असेल मार्गी, तर आपल्याला या ठिकाणी कमळाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. ही भूमिका या ठिकाणी घेण्यात आली. हे जे गेले शिवसेना इकडे तिकडे, शिवसेना कोणाच्या जीवावर निवडून आली माहिती आहे? भाजपाने तिकीट दिलं, भाजपाने मदत केली, मोदी साहेब या आघाडीला ठीक आहे मान्यता दिली म्हणून शिवसेनेचे आमदार आले. तर आले असते का? आमच्या लोकांनी प्रामाणिक काम केलं म्हणून आले ना, त्याचं कसे आले असते? त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणींना हे कळलं पाहिजे, आपला मूळ पक्ष जो आहे तो भाजपा, भाजपा आणि भाजपा. राज्याचा मुख्यमंत्री हा राज्याचा पक्का राजा असतो लोकशाहीमधला. राज्याचा मुख्यमंत्री मी पण होतो. निर्णय मी नांदेडसाठी धडाधड घेतले, सह्या केल्या आणि म्हणून नांदेडसाठी काम मागे लागले. आज देवा भाऊ आपले मुख्यमंत्री आहेत, देवा भाऊचं सरकार आहे आणि देवा भाऊ सह्या केल्यानंतर नांदेडला कधीही काही कमी पडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी मुद्दाम चिंता करू नका. जो मैं बोलता हूँ पक्का करता हूँ, है की नहीं? नहीं तो बोलता ही नहीं मैं. जो मैं बोलता हूँ पूरा करता हूँ. नांदेडच्या लोकांना माझ्यावर भरोसा आहे आणि मला तुमच्यावर भरोसा आहे की तुम्ही मला खूप ताकद दिली, प्रेम दिलं, मोठं केलं. तुमचा आमदारापासून खासदारापासून राज्यात मला मुख्यमंत्री केलं. हे भरोसा कोणाचा आहे? तुमच्या सामान्य माणसाचा आहे, गरीब माणसाचा आहे, आमच्या भगिनींचा, आमच्या बंधूंचा, आमच्या भावाचा आहे. जे गेले जाऊ द्या, हो काय फरक नाही. एक गया दुसरा आया. जाएगा नहीं ना बाबा, जाएगा नहीं. तू गया तो गड़बड़ हो जाएगी. जो गया वो बर्बाद हो गया, जो छोड़ के गया वो बर्बाद हो गया. त्यामुळे मी त्याला म्हणतो, माझ्या नादी लागू नका, लागलं तर हे होऊन जा असं म्हणतो. लोक माझ्या बरोबर आहेत, मनापासून आहेत, लोकांना साथ मी दिलेली आहे. आमच्या वडिलांनी शंकरराव चव्हाण साहेबांनी सुद्धा आपल्याकरता काही कमी कधी केलं नाही. अनेक लोक या ठिकाणी आले. शिवसेनेमध्ये कोण गेले? ज्याला इकडे तिकीट नाही तर तिकडे गेलो. आणि तिकीट म्हणून निवडून येत नसते, कमळाच्या चिन्हाला लक्षात ठेवणारी माणसं आहे. कमळ आहे म्हणून राज्य आहे, कमळ आहे म्हणून देश आहे, कमळ आहे मोदी साहेब आहे आणि कमळ आहे म्हणून सर्व काही आहे. ते लोकांच्या मनामध्ये पक्क झाले. आता एकही इलेक्शन था, बिहार जिंकलो, गोवा जिंकलो, मध्य प्रदेश जिंकलो, सगळी राज्य एका मागोमाग आपण जिंकलेलो आहे. मग महाराष्ट्रातल्या म्हणजे आपलं डबल इंजिन सरकार होतं, तर ट्रिपल इंजिन करायचं आपल्याकडे. ट्रिपल इंजिन म्हणजे पहिलं इंजिन कोणाचं? पहिलं इंजिन मोदी साहेबांचं, दुसरं इंजिन देवा भाऊचं आणि तिसरं इंजिन अशोक चव्हाणांचं. आणि डीपी सावंतांना मी म्हणलं, तुम्ही शेवटच्या गाडच्या डब्यात झेंडा दाखवत राहा. कोणी आलं त्याला आम्हाला सांगत चला, पण नीट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शिवसेना क्या लगा है, क्या है ना लेना ना देना, ऊपर से शिवसेना ऐसा है कुछ जानता नाही, काय उपयोग नाही. जे इकडे मिळाले तिकडे गेले. मी त्याला म्हणलं थांब रे बाबा, अरे ते मला धमक्या देते. अरे म्हणलं मला धमक्या देते, ठीक विकी हर बीमारी की दवा है हमारे पास. मला टाईट करू लागलं, मेरे को टाईट करणार. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, आमच्याकडे औषधं सगळी आहेत. जशी बिमारी तसं औषध.